आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे. सर, कसं पाहता हा खरं तर तुम्ही या नियमाला कसं पाहता आणि याचा कसा फटका बसतो? सर्व ठिकाणी 27%, आम्ही 60% म्हणूनच नाही राहिलो. 60% लोकसंख्या आहे. कमीत कमी जे 27% आतापर्यंत आम्हाला मिळत होतं त्याचं तर संरक्षण करा ना. नवीन काय मागतो आम्ही? की आम्ही आंदोलन, आमच्या मागणीमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन करतो आमच्या याच्यामध्ये हा मुद्दा आहेच की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर ओबीसी संवर्गाला कमीत कमी 27% आरक्षण द्यायचं असेल तर संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243D6मध्ये अमेंडमेंट सुधारणा करून या देशातील ओबीसी प्रवर्गाला केंद्र आणि राज्य सरकारने न्याय द्यावा. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये बिल आणावं, त्याला पारित करावं आणि या देशातील 60% ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आमची तर मागणी लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, तुम्ही तेवढं देणार नाही कारण तुमच्याकडे आमचे आकडे नाही, म्हणून जे आतापर्यंत 94 पासून आतापर्यंत जे 27% मिळत होतं ते आमचं कायम ठेवावं, हीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आग्रहाची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.